पहिली भेट आठवतीये का? अरे पूर्ण छापलेली आहे डोक्यामध्ये. पुस्तक लिहू शकता पहिल्या पुस्तक भेटीवर. मला असं वाटतं की मी तर पूर्ण ग्रंथ लिहू शकतो याच्यावर. जेव्हा याचा मेसेज आला आय वॉज शॉक की यार एवढी सुंदर मुलींनी मला मेसेज केलाय. ती टक 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 गेट मधनं बाहेरतोय आणि इतकी सुंदर आणि अशी म्हणजे गोरी चिठ्ठी दिसत होती. मी विचार केला, म्हटलं भाई हिला भेटायचं आहे आणि कल्टी मारायचं आहे, आपलं काही होणार नाही आहे, आउट ऑफ लीग वाटत आहे. लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं का दोघांचं? माझ्यासाठी तर मी तर होतं, वेळ घेतला, फुल वेळ घेतला. माझ्यासाठी होतं. पण लाईफ बिफोर इन्सेपरेबल जर्नी वॉज व्हेरी सिम्पल. जोपर्यंत ही नाही आली तोपर्यंत रंगच आला नाही लाईफ मध्ये. लाईफ इतकं सुंदर असतं जर तुम्ही राईट पर्सन चूज कराल. प्रत्येक पोरीला असं वाटतं की तिला प्रिन्सेस ट्रीटमेंट मिळायला हवी. तर चेतननी मला पहिलेच सांगितलं होतं की माझ्याकडनं हे सगळं होणार नाही. लग्नाच्या 3 वर्षानंतर माझी कंप्लेंट आहे की त्यांनी मला प्रपोज पण नाही केलेलं आहे. या पॉडकास्ट मध्ये नक्कीच तू प्रपोज करा. मला प्रपोज. लग्न ठरल्यानंतर मुलगा किती कॉल करतो, म्हणजे मुलगा मुलगी किती बोलतात, सतत कॉलवर राहतात. हा मला मेसेजेस नाही करायचा, हा मला कॉलच नाही करायचा. पण तरीही मला इतकी भीती वाटायची. मला टिक्के लागल्यावर भीती वाटली, मला एंगेजमेंट मध्ये भीती वाटली, मला लग्नाच्या आधीपर्यंत भीती वाटत होती की बापरे कसं होणार, काय होणार. म्हणजे मला माझी सासू आहे, मला ती माझ्या आईसारखी वाटते. माझी सासू ही वाटते लग्नानंतर. तुमचा फेवरेट कपल कॉन्टेंट क्रिएटर कोण आहे? आमचे तर पण गाईज आता एंड नाही होत आहे. आता आम्ही कॅमेरा बंद करतोय, त्याच्यानंतर आमचा गप्पा चालू असणार आहे. आता गप्पा ऍक्च्युली कट्टा. चालू झाली जर्नी. येस आता ही इनसेपरेबल जर्नी सोबत गप्पा कट्टाची जर्नी चालू झाली. Yes. येस